माढा लोकसभा मतदारसंघासाठी मी इच्छुक उमेदवार म्हणून आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांना मी भेटलेलो आहे. त्याचबरोबर जयंत पाटील साहेबांनाही भेटलेलो आहे. मी सांगोल्याचे माजी आमदार स्वर्गीय भाई गणपतराव देशमुख यांचा शिष्य आहे आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली मी समाजकारण आणि राजकारणाचे धडे घेतले. तर त्यांच्या अनुषंगानंच मी पवारसाहेबांच्या संपर्कात आलो होतो. पवारसाहेब हे त्यांचा मी खंदा कार्यकर्ता आहे. यशवंत सेनेचा प्रदेश संघटक म्हणून मी गेले 20 वर्षे काम करतो आहे. तळागाळातून अतिशय सामान्य कुटुंबातून मी वर आलो आणि त्याच माध्यमातून मी आपल्या धनगर समाजामध्ये यशवंत सेनेचा प्रदेश संघटक म्हणून विविध स्तरावर काम केलेलं आहे. आणि त्याच्याच अनुषंगानं ज्यावेळी पवारसाहेबांनी जाहीर केलेलं की धनगर समाजाला ही माढा लोकसभेची मी सीट सोडणार आहे, त्या अनुषंगानं मी प्रयत्न करत होतो. साहेबांना, पवारसाहेबांना, जयंत पाटील साहेबांना जे प्रदेशाध्यक्ष आहेत आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे, त्यांनाही मी भेटलेलो आहे. आणि त्याचबरोबर मतदारसंघामध्ये त्यांच्या अनुषंगाने मतदारसंघामध्ये विविध नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या. त्याप्रमाणे सांगोल्याचे बाबासाहेब देशमुख असतील, करमाळ्याचे नारायणबा पाटील माजी आमदार जे आहेत त्यांची भेट असेल, इवन माळशिरसचे सुसंस्कृत घराण्याचे मोहिते पाटील, विजयदादा यांच्याशी पण संपर्क त्या काळात या मधल्या काळामध्ये मी केलेला आहे. तुम्हाला दिलेलं शरद पवारांना भेटले, सुप्रिया सुळेंना भेटलेलं आहे, काय त्यांनी सांगितलेलं तिकिटाबाबत तुम्हाला बोलणं झालं का? त्यांनी देणार का? तुमची तयारी आहे? त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे की तुमचा प्राधान्याने विचार करू, कारण धनगर समाजाचा माढा मतदारसंघाचं तिकीट देणार असं जाहीर केलं होतं. त्यानंतर महादेव जानकरांचं नाव त्याच्या चर्चेत होतं. अलीकडेच माहीत आहे त्यांनी महायुतीमध्ये गेलेले असल्यामुळं आता परत एकदा त्या नावाची आणि चर्चा आणि चुरस सुरू झालेली आहे. त्या अनुषंगानं आपला धनगर समाजाचा एक उमदा आणि नवा चेहरा या दृष्टिकोनातून आपला विचार हा प्राधान्यानं करू असं सांगण्यात आलेलं आहे. त्याप्रमाणे विविध स्तरावर चर्चा आणि चाचपणी चालू आहे. तुमची कोणाबरोबर चर्चा झाली? म्हणजे शरद पवार साहेबांच्याबरोबर चर्चा झालेली आहे, जयंत पाटील साहेबांच्यावर चर्चा झाली आहे, रोहितदादा पवार आणि सुप्रियाताई सुळेंच्याही चर्चा झालेली आहे. या प्रक्रियेमध्ये अर्थातच आमचे आदरणीय नेते शरदचंद्र पवार साहेबांचा हा शब्द हा अंतिम राहील, त्याप्रमाणे त्यांच्याही चर्चा झालेली आहे. आणि त्याचबरोबर मतदारसंघामधून म्हणजे माढा मतदारसंघामध्ये सोलापूर जिल्ह्यात येणारे 4 विधानसभा मतदारसंघ, माळशिरस असेल, माढा असेल, करमाळा असेल आणि सांगोला, आणि त्याचबरोबर फलटण आणि मान खटाव हे सातारा जिल्ह्यातले विधानसभा मतदारसंघ, या मतदारसंघातून विविध कार्यकर्ते आणि तिथले विविध स्तरावरचे पंचायत समिती असेल, जिल्हा परिषदेचे सदस्य असतील, कारखान्याचे चेअरमन, संचालक अशा स्तरावरचे विविध कार्यकर्ते आपल्या नावाची मागणी करत आहेत. आणि त्या अनुषंगानं मी सर्व गाठीभेटी घेत आहे आणि त्याबरोबर सकारात्मक चर्चा चालू आहे.